सर्वांच्या समवेत आज आपण दीपप्रज्वलन कार्यक्रमाला सुरुवात करतो. त्याचप्रमाणे दिवा पाटील यांचे चिरंजीव अतुल पाटील साहेब यांना देखील मी विनंती करतो की आपण देखील पुढे घ्यायचं आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करतोय की आपण कृपया स्थान बनवायचं. आदरणीय केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री भारत सरकार कपिलजी पाटील साहेब कृपया आपण आसनस्थ व्हायचंय, बसून घ्यायचंय. लोकनेते आमदार गणेशजी नाईक साहेब आपण देखील स्थान बनवायचंय. आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब आपण देखील स्थान बनवायचंय. आदरणीय जगन्नाथ पाटील साहेब आपण देखील स्थान बनवायचंय. अतुलजी पाटील साहेब आपण एक स्थान बनवायचंय. जय सुतार साहेब, माऊलीताई, अमितजी पाटील साहेब, सर्वांनी स्थान बनवा. विनोद म्हात्रे साहेब आपण देखील, अशोक गुडके सर आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. लीलाधर नाईक साहेब आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. अशोक पाटील साहेब आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. दीपक पाटील साहेब आपण जर कुठे असतात. अशोक गुडके साहेब आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. राजेश पाटील साहेब आपण देखील व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. दीपक पाटील साहेब आपण कृपया संपर्क करायचा आहे. शुभांगीताई पाटील आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. महामंत्री आनंद सुतार साहेब आपण देखील पुढे यायचं आहे. मान्यवरांचा सन्मान करणं हे आपलं परम कर्तव्य आहे. सर्वात प्रथम आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय मानसी कपिलजी पाटील साहेब, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री भारत सरकार यांचा सन्मान डॉक्टर संजीवजी नाईक साहेब यांना विनंती करतो की आपण टाळ्यांच्या गजरामध्ये आपण कपिलजी पाटील साहेब यांचं स्वागत करूया. मोठे साहेब आपण व्यासपीठावर यायचं आहे. टाळ्यांचा गजर हा सुरू राहिला पाहिजे. लक्ष्मीनाथ पाटील साहेब आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय लोकनेते आमदार गणेशजी नाईक साहेब यांची संस्कृती संस्था यांचा देखील सन्मान मी आदरणीय धन्यवाद सर. यानंतर आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब यांचा देखील सन्मान होतोय. शाळा काढल्यानंतर श्रीरामाची प्रतिमा आपण रामशेठ ठाकूर, आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब यांचा देखील सन्मान होतोय. संदीप दांडेकर साहेब आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. त्याचप्रमाणे आदरणीय माजी मंत्री जगन्नाथ पाटील साहेब यांचा देखील सन्मान होतोय. टाळ्यांचा गजर आपण चालू ठेवला आहे. दांडेकर साहेब आपण देखील स्थान बनवायचं आहे. त्याचप्रमाणे आदरणीय दिवा पाटील साहेब यांचे चिरंजीव अतुल पाटील साहेब यांचा देखील सन्मान होतोय. आदरणीय माजी मंत्री जगन्नाथ पाटील साहेब यांचा सन्मान डॉक्टर संजीवजी नाईक साहेब यांच्या शुभास्थिती संपन्न होतोय. त्यानंतर दिवा पाटील साहेब यांचे चिरंजीव अतुल पाटील साहेब यांचा देखील सन्मान डॉक्टर संजीवजी नाईक साहेब यांच्या शुभास्थिती संपन्न होतोय. SM सराफ साहेब टेक्नोग्राफ इंडस्ट्री निगडित कुर्बाडचे आंतरराष्ट्रीय दर्जाची ही कंपनी आहे. SM सराफ साहेब हे आवर्जून या मेळाव्यासाठी उपस्थित झाले. त्यांचा देखील इथे सन्मान डॉक्टर संजीवजी नाईक साहेबांच्या शुभास्थिती संपन्न होत आहे. VLR लॉजिस्टिक्सचे CMD आंतरराष्ट्रीय दर्जाची एक कंपनी अशोक गोयल साहेब यांचा देखील इथे सन्मान डॉक्टर संजीवजी नाईक साहेबांच्या शुभास्थिती संपन्न होत आहे. विस्टा फूड इंडिया लिमिटेडचे CEO आंतरराष्ट्रीय दर्जाची एक कंपनी आहे भूपिंदर सिंग साहेब यांचा देखील सन्मान डॉक्टर संजीवजी नाईक साहेबांच्या शुभास्थिती संपन्न होत आहे. दीपक पाटील साहेब कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे. यानंतर खास करून या स्टार्टअपसाठी मार्गदर्शन करण्यासाठी संदीप दांडेकर साहेब उपस्थित झाले. यांचा देखील सन्मान होत आहे. दांडेकर साहेब यांचा देखील सन्मान होत आहे.
यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी महापौर जयवंत सुतार साहेब यांचा देखील सन्मान आदरणीय डॉक्टर संजीवजी नाईक साहेबांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे। महामंत्री आदरणीय अनंत सुतार साहेब यांचा देखील सन्मान होत आहे। महामंत्री नेत्रदय शेळके यांचा देखील सन्मान होत आहे। आदरणीय ज्येष्ठ समाजसेवक नगरसेवक रवींद्र इटापे साहेब यांचा देखील सन्मान होत आहे। त्याचप्रमाणे संदीपजी दांडेकर साहेब यांचा देखील सन्मान होतो आहे। नवी मुंबई संदीप दांडेकर साहेब यांचा देखील सन्मान होतो आहे। महामंत्री नेत्रदय शेळके यांचा देखील सन्मान होतो आहे। त्यानंतर नवी मुंबई युवा मोर्चा अमित मेडकर साहेब यांचा देखील सन्मान होते। सागरजी नाईक साहेब यांना विनंती करतोय की आपण दीपक पाटील साहेब यांना आम्ही विनंती करतोय की आपण सागरजी नाईक साहेबांना आम्ही विनंती की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे। आदरणीय मालुताई सुतार यांचा देखील सन्मान होतो आहे। आदरणीय शिवाजीताई पाटील यांचा देखील सन्मान होतो आहे। दीपक पाटील साहेब यांना मी विनंती करतो आपण शुभास्पद सर्व मान्यवरांचा सन्मान करायचा आहे। आदरणीय लीलाधर नाईक साहेब, आदरणीय विनोदजी म्हात्रे साहेब, अशोकजी पाटील साहेब या सर्व मान्यवरांचा आपण इथे सन्मान करायचा आणि सर्व इतर नगरसेवक त्याचप्रमाणे सर्व पदाधिकारी या सर्वांचा शब्द सुमनाने मी डॉक्टर संजीवजी नाईक साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान करीत आहे। सर्व मान्यवरांचं डॉक्टर संजीवजी नाईक साहेबांच्या वतीने मी शब्द सुमनाने स्वागत करीत आहे। आदरणीय गुरके साहेबांचा देखील सन्मान होतो आहे। माझी खास करून जे उमेदवार आहेत त्यांना विनंती आपले मोबाईल आपण सायलेंट मोड मध्ये करा प्लीज, कारण आपल्याला इतक्या दिग्गज अशा व्यक्तिमत्वांचं मार्गदर्शन इथे लाभणार आहे। कृपया थोडीशी आपण सर्वांनी शांतता राखूया। विजय ठाकरे साहेब कृपया आपण देखील व्यस्त व्हायचं आहे। ठाकरे साहेब आपल्याला देखील सन्मान होतोय। दीपक पाटील साहेब यांना विनंती करतो की विजय ठाकरे साहेब यांचा देखील आपण इथे सन्मान करायचा आहे। यानंतर लोकनेते दिवा पाटील साहेब यांच्या जयंतीनिमित्त महारोजगार मेळाव्याची प्रस्ताविका मी आदरणीय डॉक्टर संजीवजी नाईक साहेबांना विनंती करतोय की आपण इथे प्रस्ताव सादर करायचा। आदरणीय सिडको प्रशासनाच्या वतीने मोटर साहेब उपस्थित झाले। मोटर साहेब आपल्या देखील आम्ही डॉक्टर संजीवजी नाईक साहेबांच्या वतीने स्वागत करीत आहोत। सिडको प्रशासनाचे प्रमुख अधिकारी मोटर साहेब उपस्थित झाले, त्यांचा देखील डॉक्टर संजीवजी नाईक साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही स्वागत करीत आहोत। मोटर साहेब आपलं देखील स्वागत। दीपक पाटील साहेब, संजीवजी नाईक साहेबांना विनंती करतोय की आपण मोटर साहेब यांचं देखील स्वागत करायचं आहे। आदरणीय डॉक्टर संजीवजी नाईक साहेब यांच्या हस्ते मोटर साहेब यांचा इथे सन्मान होतोय। यानंतर मी आदरणीय डॉक्टर संजीवजी नाईक साहेब यांना विनंती करतोय की आपण या रोजगार मेळाव्याची प्रस्तावना आपण इथे सादर करायची। काळ्यांच्या गदात आपण साहेबांचे स्वागत। आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप आनंदाचा आहे। आदरणीय लोकनेते दिवा पाटील साहेबांच्या 98व्या जयंतीच्या निमित्त आज या ठिकाणी
विशेष नवी मुंबई या परिसरातील अनेक पुढच्या भावी पिढीसाठी एक वैशिष्ट्यपूर्ण दिवस घडावा ही संकल्पना माननीय गणेश नाईक साहेबांनी मागच्या वर्षी बोलून दाखवली आणि त्याचाच भाग म्हणून आज हा जयंती निमित्तानं कार्यक्रम होत आहे. त्यांना मी अभिवादन या ठिकाणी मनपूर्वक आपल्या सर्वांच्या वतीने करत आहे. या शुभ प्रसंगी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले केंद्रामध्ये आपल्या भूमिपुत्रांचा आवाज उठवण्यासाठी ज्यांनी सुरुवात केली आणि आम्हाला अभिमान आहे की ते आज केंद्रामध्ये माननीय मंत्री मोदी झाले आहेत. आपण आदरणीय खासदार माननीय मंत्री कपिलजी पाटील साहेबांचं जोरदार गायन स्वागत करूया. ज्यांच्या माध्यमातून ही संकल्पना पुढे आले ते लोकनेते माननीय गणेश नाईक साहेब यांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया. ज्यांनी लोकनेते दिवा पाटील साहेबांचा नेहमीच पावलावर पाऊल ठेवून त्यांचं मार्गदर्शन घेऊन रायगड परिसरामध्ये आपल्या विचारांना आपल्या ताकदीनं आपल्या अस्तित्वाच्या प्रकल्पग्रस्तांसाठी सातत्याने त्या ठिकाणी आपला झेंडा रोवला आणि कालच एक यशस्वी कार्यक्रम माननीय मोदी साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी पार पाडला. ते माननीय आमच्या सर्वांचे नेते रामशेष ठाकूर साहेब यांचं मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. आमचे दुसरे नेते ज्यांनी सातत्यानं कल्याण ठाणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रकल्पग्रस्तांसाठी आवाज उठवला आणि आपल्या सर्वांना यशस्वी नेतृत्व लाभले असे माननीय आमचे नेते जगन्नाथ पाटील साहेब मी त्यांचं या ठिकाणी स्वागत करत आहे. या प्रसंगी आवर्जून आम्हाला आनंद आहे की दिवा पाटील साहेबांचे चिरंजीव या कार्यक्रमाला उपस्थित झाले माननीय अतुलजी पाटील साहेब त्यांचं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करत आहे. आज हा स्टार्टअप रोजगार आणि विविध उपक्रमांनी गाजणारा दिवस आहे आणि म्हणून यशस्वी उद्योजक या ठिकाणी आपल्या सर्वांना बघायला मिळाले. या अनुषंगानं आज टेक्नोक्राफ्टचे इंडियाचे सीईओ आणि सर्वांना प्रेरणादायी ठरणारे आदरणीय SM साहेब या ठिकाणी आले. त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करत आहे. तसेच लॉजिस्टिक मधली सर्वात मोठी कंपनी ज्यांनी फार कमी वेळामध्ये आज आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्थान प्राप्त केलेले आदरणीय अशोकजी गोयल साहेब यांचं मी या ठिकाणी स्वागत करत आहे. या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे सन्माननीय महापौर साहेब सुतार साहेब, सन्माननीय माजी महापौर साहेब सुधाकर सोनवणे साहेब, आमचे सहकारी रवींद्र इथापे साहेब, आमचे सहकारी अनंत सुतार साहेब, सन्माननीय विजयजी घाटे साहेब, आमच्या अध्यक्ष महिला माधुरीताई सुतार, मोकल सर जे शिल्प प्रशासनाकडून आज या ठिकाणी विशेष कार्यक्रमाला उपस्थित झाले आहेत. आमच्या ज्येष्ठ सहकारी भगिनी नेत्राताई शेळके, आमच्या भगिनी शुभांगीताई पाटील, भगिनी शस्मिताताई पाटील, आमचे सहकारी अशोकजी पाटील, विनोदजी म्हात्रे, लीलाधरजी नाईक, अशोकजी गुरखे, प्रकाशजी मोरे, भगिनी साईताई शिंदे, राजेशजी शिंदे, भगिनी उषाताई भोईर, युवक जे अध्यक्ष अनिलजी बेडकर, संदीपजी दांडेकर. या उपक्रमाच्या अनुषंगानं ज्यांचं सातत्यानं हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शन लाभले त्यावेळीचे प्रथम आमदार संदीपजी नाईक, सागरजी नाईक. या उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळे उद्योजकांच्या अनुषंगानं नियुक्तीच्या माध्यमातून या ठिकाणी आलेले सर्व उद्योजक, स्टार्टअपच्या अनुषंगाने आलेले सर्व सहकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित तरुण विद्यार्थी, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, प्रथमतः मी दिवांना या ठिकाणी अभिवादन करतो. आपल्या कल्पनाच आहे सर्व दिवा पाटील साहेब हे असं एक नेतृत्व होऊन गेलं की ज्यांनी प्रामुख्याने प्रकल्पग्रस्तांच्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक आवाज उठवला आणि आज जो शेतकरी ठाणे रायगड तालुक्यातील जो 12.5% जी घरं असतील, जी योजना आहे ती यशस्वीपणे त्या ठिकाणी पार पाडणारे आमचे लोकनेते दिवा पाटील साहेब त्या ठिकाणी भेटले याचा मला नक्कीच आनंद आहे.
आणि अभिमान सुद्धा आहे. आणि म्हणून त्याच्याच अनुषंगाने मागच्या वर्षी आदरणीय रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही रोजगार मेळाव्याच्या अनुषंगाने मागच्या वर्षी कार्यक्रम घेतला आणि आम्ही त्याच वेळेस जाहीर केलं होतं की पुढचा कार्यक्रम हा नवीन वेळ घेऊ. आणि म्हणून आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर, आपण सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेला. आमचा उद्देश आहे की जो माननीय देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे की माझ्या गावाखेड्यातला माणूस हा गावाखेड्यातच राहिला पाहिजे. शहरामध्ये त्यांनी न येता स्टार्टअपच्या माध्यमातून स्वतःची भूमिका देशासमोर ठेवली पाहिजे. आणि आम्हाला नक्कीच आनंद होतोय की 9.5 वर्षाच्या या कारकिर्दीमध्ये या देशाची उंची आज इतक्या उंचावर नेऊन ठेवलेली आहे की प्रत्येकाला वाटते की आदरणीय मोदी साहेब हे देशाचे नाही तर पूर्ण विश्वाचे गुरु झाल्याचे या ठिकाणी लावलेला आहे. अभिमानाची गोष्ट आहे. आणि म्हणून या ठिकाणी आज या निमित्तानं दीपा पाटील साहेबांना अभिवादन, नुसतं अभिवादन बोलून न करता प्रत्यक्षामध्ये करावं ही भूमिका या ठिकाणी आम्ही ठेवली. आज मोठ्या संख्येने या ठिकाणी तरुण मंडळी आलेले आहेत. त्यांना निश्चितपणे अपेक्षित असलेल्या गोष्टी उपलब्ध होतील. आज आमचा प्रामुख्याने उद्देश आहे की कमीत कमी 100 तरी स्टार्टअपच्या या ठिकाणी निवास इथून जाताना निश्चित होतील असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. माझं जास्त वेळ न घेता आपल्या सर्वांचं या कार्यक्रमाला मनपूर्वक स्वागत करतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आताच आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब यांना अजूनही काही कार्यक्रमांना जायचं आहे. तर आपल्या सर्वांच्या वतीनं आम्ही त्यांना विनंती करतोय की साहेब तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करायच्या शाळेच्या गरजा आदरणीय रामशेठ ठाकूर साहेबांचं आपण स्वागत करूया. आताच याच वेळेस सकाळी 10 वाजता जासे इथे एक चांगला असा कार्यक्रम आहे. कारण 3-4 महिन्यापासून आपल्या पनवेल निवडणुकी भागामध्ये विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं, समाजाच्या दृष्टीनं, भविष्याच्या दृष्टीनं विविध प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या आणि त्यांचे बक्षीस वितरण समारोह जाते 10 वाजता. आता 11 झाले. त्यामुळे मी म्हटलं आता संजय साहेबांचं मला मेसेज होता की तुम्ही या आणि त्या दृष्टीनं मी इथं आलो. मला अतिशय बरं वाटलं. तर म्हणजे हा कार्यक्रम जो आहे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे लाडके नेते, जुंजार नेते, एखाद्या हातात काम घेतलं की यशस्वीपणाने पूर्ण केलं थांबत नाहीत असे लोकनेते गणेश नाईक साहेब या कार्यक्रमाला खास उपस्थित असलेले आपल्या समाजाचं आणि ग्रामीण भागातील जनतेचे नेतृत्व देशात करणारे आमचे ज्येष्ठ नेते कपिल पाटील साहेब, त्याचबरोबर अतिशय ज्येष्ठ माजी मंत्री जगन्नाथ पाटील साहेब. बघा 70 पारायणाची असं होतं 73 वर्ष झाले असतात तर त्यामुळे 70 होतं तिथे उपस्थित असलेले आमचे अतुल पाटील, त्याचबरोबर सर्व माजी महापौर, आजी महापौर, सर्व विविध पदाधिकारी त्या विभागात म्हणजे उद्योजक आणि प्रशिक्षणासाठी आले सवयीतून आणि असे कार्यक्रम आयोजित करणारे माझे मित्र आणि सहकारी संजीव नाईक साहेब, सर्व बंधू भगिनी, हा अतिशय शानदार मोठा असा कार्यक्रम आहे. खरं तर संजीव पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे दीपक पाटील आणि आपल्या विभागातले काही कार्यकर्ते जे आहेत या दृष्टीनं अतिशय फार मोठ्या प्रमाणात मेहनत घेत आहेत उद्योग मेळावा घेणं, प्रशिक्षण देणं वगैरेसाठी. तर आज तो वाशीमध्ये हा कार्यक्रम होत आहे आणि ह्या कार्यक्रमाचं ग्रेस अशी आहे की नुकताच सांगितल्याप्रमाणे आपल्याला की विविध प्रकारचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. अगदीच चर्चा होत असताना सांगितलं तर विमानतळातलं नवीन होत आहे. विमानतळातलं नवीन होत आहे, आपल्या भागामध्ये नवीन होत आहे, पाटील साहेबांच्या नावानं होत आहे.
मी पहिल्यांदा दीपावली साहेबांना पहिल्यांदा त्याच्या निमित्तानं अभिवादन करतो की त्यांच्या नावानं होणारे विमानतळ प्रश्नकाळ झाली नाही झाली याचा आपला विचार करते गरज नाही. गोष्ट 100% होणारच आहे आणि दीपावली लागणार. कारण ज्यावेळेला मोदी साहेब तिथून आले देशातील जवळजवळ केंद्रामध्ये 8-10 मंत्री आले, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्व आले. ते जात असताना दोन्ही बाजूला एअरपोर्ट मध्ये एरियात प्रवेश करत असताना दोन्ही बाजूला लोकनेते दिबा पाटील साहेबांचं विमानतळ असं ते नाव लागलेलं होतं. त्याच्या डोळ्यासमोर त्यांनी ते पाहिलंय आणि आम्ही आपल्या सर्वांनी नवीन आणि रायगडवाल्यांचे बोर्ड मागच्या गेल्या वर्षी आपण लावले. त्यामुळे उद्घाटन हे औपचारिक आहे. आज सुद्धा कपिल पाटील साहेब आणि आम्ही आपले हवाई मंत्री इंडियासाठी ते येत्याच विमानतळावर पाणी करतात आम्ही तिथे जाणार आहोत आणि त्यावेळेस तिथे पुन्हा आणखी आमचं निवेदन जे आहे त्याने यशवंत पाटील आणि आम्ही सर्व येणार आहोत. आपला महत्वाचा विषय तिथला तो आहे. पण त्याही पेक्षा आजच्या जगाच्या दृष्टीनं त्या नावाच्या बरोबर दिबा पाटील आपल्याला स्फूर्ती दिली आणि घडवलं, अस्मिता जागृत केली की नाही आपल्या हक्कासाठी भांडलं पाहिजे. जे काम इथं आपले नाईक साहेब आणि त्याचे चिरंजीव करतात का त्याचे सर्व कार्यकर्ते करतात तर हे काम मी पाहिले. दिबा पाटील साहेब ज्या वेळेला दूर गावात वाशी गावात येत होते तेव्हा मी तरुण होतो. काळखंड जो आहे तर नाईक साहेबांनी यांनी सर्वांनी जो त्यावर भाग घेतला आणि त्याला साथ दिली ती अतिशय महत्वाची ती सुरुवातीची होती. त्यावेळेस सरकारचा फार विरोध असताना सुद्धा स्थानिकांना पुढे आणण्याकरता त्यांनी मोठे आपल्याला आदर्श ठरवून दिला आणि तिथून संधी त्यांनी घेतली. त्यामुळेच आज आपला हा विभाग जो आहे तो आपला हक्क मागण्याकरता जागरूक झालेला आहे. आणि मोदी साहेबांनी तर आता आपल्याला आपल्यापर्यंत स्टार्टअप इंडिया आणि बाकी सगळ्या गोष्टी सुरू केलेल्या आहेत. कालच एका दिवसामध्ये 8-9 प्रोजेक्ट त्यांनी भूमिपूजनाने उद्घाटन केलेलं आहे आणि आपली मुंबई आज नावावर पण आली. याच वाशीच्या शाळेमध्ये सेक्टर 1 मध्ये जी शाळा आहे तिथे शिक्षक होतो त्यावेळेला म्हणजे 74-75-76 वेळा मी तिथं शिक्षक होतो. तिथं मातीची काळी येत नव्हती. वाशी गावात जाऊन मातीच आणायचं लागत होतं. पिठाची किडनी वाशी गावात होती. मी E40 मध्ये त्याने रात अजून फ्लॅट ठेवलाय आहे अजून मला आणि त्या फ्लॅटची किंमत फक्त 21,000. किती? 21,000. त्यातले मी भरले फक्त 4,000 आणि उरलेले 17,000 मी लोन घेतलं होतं. हायर पर्चेस घेतला होता साल 1974 पण बघा त्यानंतर मला बाकी खासदार म्हणतात, मला उद्योगपती म्हणतात. म्हणजे हे जे म्हणतात मी उद्योगपती झालो खासदार झालो तो या नवीन त्या अवस्थाच होती की पाटील साहेब नाईक साहेब भांडत होते झगडत होते आणि त्याच्यातून मी उद्योगाला तिकडे गेलो. इथं शाळेतून शाळेची नोकरी सोडली आणि जाऊन 10,000 रुपयाचं काम घेतलं. तिथे 10,000 रुपयाचं फास्ट काम घेतलं. मग 12,000चं काम घेतलं. मित्रांनो आपलं स्टार्टअप तुमचा जो उद्योग असेल तो असा लहानसा असेल अगदी 400-700 कोटीची वर्षाला कामं करतो तर रोज आहे ना. मी करतच नाही, मला जावंच लागत नाही. मी जे म्हणजे साईड इन्चार्ज ठेवले इंजिनियर ठेवले काय ठेवले त्याच्या आपल्याला काय असतं ते प्लॅनिंग घडी बसवणं हे महत्वाचं असतं. ते बसलं की आपोआप होतं आणि त्याच्यामुळेच साधारणतः ही घडी बसवण्याचं काम सुरुवातीच्या पिढीने आपलं केलंय. आपलं आपण जे मोठे होतोय होणार आहात तुम्ही मोठे त्याचं सगळ्यांचं श्रेय ज्यांनी आपल्याकडं काही केलंय त्याला देणं जास्त गरजेचं आहे. आता विविध प्रकारचे नवीन उद्योग येतात, आधुनिक उद्योग येतात. त्यात आपण सर्वांनी भाग घ्यावा. हिमतीनं पुढे जावं तर जास्त मोठ्या उद्योगाला जायचं दिलं पण त्या दृष्टीनं तुम्हाला सर्वांना मी शुभेच्छा देतो. नाईक सरांना धन्यवाद देतो. त्यांनी हा चांगला आयोजित केला. पाटील साहेबांचं आम्हाला मार्गदर्शन आहे आणि त्याच्यामुळं आम्ही दिल्लीमध्ये गेलो. शिंदे साहेबांची भेट घेतली. तिथेही पाहतोय आपल्या महाराष्ट्रीयन माणसाला आणि इकडच्या न्यायालयाच्या आणि रायगड माणसाला तिथे आपल्या हक्काचं घर कठीण पक्ष आहे. दिल्लीत जाऊन कुठले काम करता असेल तर तिथं आपल्याला एक आधार म्हणून जो असतो तो तिथं आहे. आपल्या नेत्यांना आणि आपल्याला सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. मला
धन्यवाद साहेब, आपण आपला बहुमूल्य वेळ आम्हाला दिला. मी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करते की कायमच्या गजरात आपण साहेबांचा आभार व्यक्त करूया. त्याचप्रमाणे आदरणीय नारायण शिंदे साहेब आहेत, बाबू मढवी साहेब आहेत, इंगळे साहेब, राजेंद्र शिंदे साहेब, त्याचप्रमाणे आदरणीय प्रकाश भाऊ मोरे, आदरणीय वानखेडे मॅडम, उषाताई पुरी, साईताई शिंदे, शीतलताई पुरी, अभिषेक पाटीलजी, भाऊ बांकर साहेब, दाजी सदांजी, सुनील पाटीलजी, त्याचप्रमाणे अश्विनी देशपांडे मॅडम आणि इतर मान्यवर या सर्वांचं हे आदरणीय डॉक्टर संजीवजी नाईक साहेबांच्या वतीने स्वागत करतोय. त्याचप्रमाणे आज आपण व्यवसायाचा हा महामेळावा आणि रोजगाराचा हा मेळावा भरवलेला आहे. त्यासाठी खास करून आपल्याला इथे संबोधित करण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी मी आदरणीय संदीपजी तांदूळकर साहेब यांच्याबद्दल पहिली थोडक्यात आपल्याला माहिती देतो आणि मग त्याच्यानंतर मी त्यांना आमंत्रित करतोय. सर्वात प्रथम सर्वांबद्दल सांगायचं गेलं तर मेकॅनिकल इंजिनियर म्हणून त्यांनी त्यांच्या कार्याला सुरुवात केली. 35 वर्षांचा त्यांचा अनुभव आहे. भारत आणि भारताबाहेर त्यांनी त्यांच्या बिझनेसमध्ये आणि नोकरीमध्ये त्यांनी योगदान दिलेलं आहे. त्यामध्ये खास करून दुबईमध्ये मेट्रो प्रोजेक्ट, गॅस आणि ऑइलच्या प्रोजेक्टमध्ये त्यांचा महत्वाचा वाटा आहे. त्याचप्रमाणे त्यांना ह्याच वर्षी मेंटॉर ऑफ द इयर फॉर स्टार्टअप म्हणून यावर्षी सन्मानित केले गेले आहे. तर आपण त्यांचा प्रथम टाळ्यांच्या गजरात त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांचे अभिनंदन देखील करूया. त्यानंतर अजूनही त्यांच्याबद्दल मला सांगायचं की आताच मागच्या महिन्यामध्ये गुजरातमध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी व्यवसाय आणि अर्थव्यवहार याच्यावर भाष्य केलं होतं, त्याच्यावर स्पीच दिलं होतं. त्याच्यातील काही पॉइंट्स खास करून आपल्याला देशपांडे साहेब आपल्या इथे सांगतील, कारण आता भविष्यामध्ये व्यवसायाला कशा पद्धतीने आपण चालना द्यायची, अर्थशास्त्र पद्धत, आपल्या अर्थव्यवहार कसा असला पाहिजे याबद्दल आपल्याला ते माहिती पुरवणार आहे. आणि आजच्या ज्या नवीन पिढीला सगळ्यात महत्वाचं सांगायचं गेलं तर क्लाउड आणि डेटा सेंटर ह्या महत्वाच्या 2 बाबी आहेत. कारण आता आपल्या जे काही आपला डेटा असतो तो आपल्याला सिक्युअर करण्यासाठी क्लाउडची आवश्यकता असते आणि त्यासाठी डेटा सेंटरची गरज असते. आणि एनटीटी मध्ये खास करून जर आता त्यांचं कामकाज पाहताय तर कृपा करून भविष्यात यामध्ये देखील आयटी क्षेत्रामध्ये क्लाउड आणि डेटा सेंटर यामध्ये देखील खूप आपल्याला संधी उपलब्ध होतील. आणि खास करून अजून एक सांगायचं आहे की देशपांडे सर हे आपल्या नवी मुंबईमध्ये वास्तव्य करतात आणि सरांनी मला सांगितलंय की विद्यार्थ्यांना 24/7 मी अवेलेबल असेल. तर दांडेकर साहेब, आपण आम्हाला इथे संबोधित करायचं, मार्गदर्शन करायचं, टाळ्यांच्या गजरात मी संदीपजी दांडेकर साहेबांना विनंती करतोय की आम्हाला इथे मार्गदर्शन करा. नमस्कार. गणेश नाईक, संदीप नाईक, संदीप नाईक, सागर नाईक, मॅडम आणि सगळे स्टेजवरचे रिस्पेक्टेड लीडर्स, कपिल पाटील साहेब, तुम्हाला आणि माझे सर्व मित्र मैत्रिणी भगिनी, मराठीत बोलण्याचा प्रयत्न करेल. बिझनेसबद्दल बोलताना थोडेफार इंग्लिश शब्द घेते, पण मराठीत बोलणं कधी चांगलं, मातृभाषेत एक्सप्रेस पण चांगलं करता येतं, समजतं पण चांगलं. गेल्या आठवड्यामध्ये व्हायब्रंट गुजरातमध्ये मला निमंत्रण होतं. आय वॉज फॉर्च्युनेट टू बी देअर आणि मी स्वतः पंतप्रधान मोदी साहेबांचं स्पीच ऐकू शकलो. त्याच्यामध्ये स्टार्टअपवर त्यांचं स्वतःचा एवढा मोठा एम्फसिस आहे आणि गेल्या 10 वर्षांमध्ये आपलं पूर्ण वातावरण, इकॉनॉमी, भारताबद्दलचं बाहेरचे इमेज, स्ट्रक्चर यामध्ये जमीन आसमानाचा फरक पडलाय. काही गोष्टी इथे मी मांडलेली की पहिली गोष्ट तर गणेश नाईक साहेब, पाटील साहेब, एक कारंज असतं आणि कारंज खालून वर जातं. ते दिसायला सुंदर असतं पण त्याचा इम्पॅक्ट, त्याचा फ्लो आणि त्याचा इफेक्ट लिमिटेड असतो, कारण ते खालून वर जात असतं. धबधबा हा वरून येतो आणि त्याचा इम्पॅक्ट पोटेन्शियल, त्याचा फ्लो आणि त्याचा एरिया ऑफ इन्फ्लुएन्स खूप मोठा असतो. त्यामुळे हा जो इकॉनॉमी मध्ये जो व्हायब्रन्स आहे, स्टार्टअपला जे एन्करेजमेंट आहे, नवीन स्टार्टअपला एन्करेज करणाऱ्या पॉलिसीज आहेत, हा धबधबा वरून आपल्या प्राईम मिनिस्टर पासून, सेंटर पासून तो आपल्या लेवल पर्यंत तुम्ही आणून तो आमच्यापर्यंत डिफ्लेक्ट, डायव्हर्ट म्हणतो आपण, तसं करतो. त्यामुळे त्याचं इम्पॅक्ट पोटेन्शियल खूप आहे. याच्यापूर्वी मला वाटत नाही कधीही स्टार्टअप किंवा आंतरप्रिनरशिपचं एवढं स्पिरिट इंडियामध्ये किंवा महाराष्ट्रात होतं. एका सर्टन कम्युनिटीमध्ये बिझनेस आस्पेक्ट किंवा ऍस्पिरेशन असायचे, पण मी आज बघतोय मराठी मुलांमध्ये सुद्धा स्वतःचा बिझनेस असण्याचे ऍस्पिरेशन खूप जास्त आहे आणि ही खूप चांगली गोष्ट आहे.
तर आता नवीन आपल्याकडे काल सी ब्रिज ओपन झाला, एअरपोर्ट बद्दल आपण बोलतोय. एक कन्सेप्ट आहे, अ मदर ऑफ मिलियन मोर मदर्स. एक आई असते आणि ती आणखीन एक 10 लाख आईंना जन्म देते आणि दॅट इज हाऊ इकॉनॉमी फ्लरिशेस. म्हणजे आता एक एअरपोर्ट, डेटा सेंटर्सची एक नवीन इकॉनॉमीची ऑपॉर्च्युनिटी, हे दोन अशा आया आहेत की त्याच्यातून आणखीन वी आर गोइंग टू हॅव 100 मोर मदर्स अँड 100 मोर चिल्ड्रन इन टर्म्स ऑफ बिझनेसेस. एक एअरपोर्ट तयार झाला की त्याच्या अवतीभोवती एअरपोर्ट बांधण्यासाठी आणि नंतर तो बांधल्यानंतर त्याच्या लाईफ सायकल मध्ये ऑपरेट होताना इतक्या ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट होतात की त्याच्यामधनं स्टार्टअप इकोसिस्टम ही 100% क्रिएट होणार. आणि त्याच्यामध्ये आपण नवी मुंबईत आहोत, आपण मराठी आहोत, या भूमीमध्ये आहोत, आपण नक्कीच त्याचा जास्त शेअर आपण स्वतः घेतला पाहिजे, इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे. कार्गो एअरपोर्ट असेल, पॅसेंजर एअरपोर्ट असेल, त्याच्यामध्ये इतक्या ऑपॉर्च्युनिटीज असतील. ऑब्व्हियसली 5-10 मिनिटात आपण सगळ्या डिटेल्स बोलू शकत नाही. दुसरी गोष्ट, आता आपण ऐकलं की आपला ऍटिट्यूड असा पाहिजे की यू शुड नॉट गेट बॉक डाऊन बाय चॅलेंजेस. तर आमचे ठाकूर पण तेच म्हणाले. एक असतं लिलीचं फुल, म्हणजे आपण आमस्टरडॅमचे फोटो बघितले असतील, तिथे फुलांची शेती चालते, कलरफुल खूप छान फोटो असतात. पण ते झालं जेव्हा ज्या वेळेला तुम्हाला सगळ्या गोष्टी अनुकूल आहेत, तुम्हाला पाणी दिलं जातंय, न्यूट्रिशन दिलं जातंय, सगळी निगा राखली जाते, त्यावेळेला फुल येणं. आणि दुसरं असतं निवडून जातं फुल, की त्याला हीट असते, त्याला पाणी दिलं नसतं, पण ते मरत नाही, त्याला फुलं येतात. सो हा जो ऍटिट्यूड आहे ना, नेव्हर सेट आहे, म्हणजे कन्वर्ट आपल्या ज्या स्ट्रेंथ्स आहेत त्या तर आपण वापरल्याच पाहिजेत, ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या तर आपण लिव्हरेज केल्याच पाहिजे. पण चॅलेंजेस हे ऑपॉर्च्युनिटीमध्ये किंवा स्ट्रेंथमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण स्पिरिट आणलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी जी सपोर्टिंग इकोसिस्टम असते गव्हर्नमेंटच्या स्टार्टअपसाठी, स्टँडअप इंडिया आहे, स्टार्टअप इंडिया, त्याच्यामध्ये खूप इन्सेंटिव्ह आहेत, असिस्टन्स आहेत. या स्कीम समजून घेतल्या पाहिजे, त्याच्या पात्रतेचे काय क्रायटेरिया आहेत, आपण ते कसे फुलफिल करू शकतो, त्याच्यातून मला काय इन्सेंटिव्ह किंवा काय असिस्टन्स मिळू शकतो, हे समजून घेतलं पाहिजे. बऱ्याच वेळेला असं वाटतं की मी स्टार्टअप, बऱ्याच जणांचं पाहिलं की स्टार्टअप म्हणजे खूप सोपं आहे, मी जाऊन एक कंपनी चालू करायची, 2-3 वर्षात चालेल, 40-50 लोक येतील, मग मला कोणतरी फंडिंग देईल आणि मी खूप मोठा होईल. असं नसतं. म्हणजे डेफिनेटली तो एम असला पाहिजे, ते स्वप्न असलं पाहिजे, पण त्याच्या आधी देयर इज लॉट ऑफ हार्डवर्क. इट इज नॉट T20, ही एक टेस्ट मॅच असते. तुम्हाला थोडं आधी उभं राहून पिच अवघड असतं, तुम्हाला चेंडू उसळतो, तुमच्या अंगावर लागतो, हे सगळं सहन करून तुम्हाला 5 वर्ष तिथे थांबावं लागतं. तुम्हाला प्रोटोटाईप करावे लागतात, मार्केटिंग स्ट्रॅटेजीचे टेक करावे लागतात, दारोदारी 10 ठिकाणी जाऊन तुम्हाला अक्षरशः, आणि तिथे इगो नसतो. तिथे तुम्ही ज्या वेळेला एक स्वप्न घेऊन जाता, तुम्हाला एक कोणतरी मेंटॉर पाहिजे असतो, कोणीतरी मार्केटिंग रिसर्च मध्ये, म्हणजे तुम्ही फंडिंग हा खूप वेळा मी बघितलं की स्टार्टअप चालू झालं की नेक्स्ट स्टेप पीपल थिंक इज फंडिंग. पण स्टार्टअपची कन्सेप्ट करून फंडिंग याच्यामध्ये जवळजवळ तुमचं 1.5 ते 2 वर्षाचं खूप मोठी मेहनत असते. आणि त्या फंडिंगच्या लेवलपर्यंत जाणं हे खूप महत्वाचं आहे. फंडिंगच्या लेवलपर्यंत, आता जसं आपण एक स्टार्टअप म्हणजे जर एक इफ वी से इट इज अ चाइल्ड, तर चाइल्ड इमॉर्टॅलिटी रेशो जसा असतो ना, तसा हा कन्सेप्ट आहे. तुम्ही पाहाल तर 70% स्टार्टअप हे पहिल्या 3 वर्षात पेरिश होतात आणि मग 30% ज्या 3 ते 5 वर्ष सर्व्हाइव्ह होतात, ते लिव्ह फॉर नेक्स्ट 20, 30, 50 इयर्स. तर आपण हा 5 वर्षाचा स्पॅन लक्षात घेतला पाहिजे. त्या 5 वर्षात आपल्याला काय मेहनत केली पाहिजे, काय तयारी केली पाहिजे, काय प्रकारचा मार्केटिंग रिसर्च केला पाहिजे, आपला स्केलअप बिझनेस केल्यानंतर स्टार्टअप मध्ये आपल्याला तो स्केलअप करता आला पाहिजे. आज माझ्याकडे एक कस्टमर आहे, $100 कस्टमर आहे, उद्या माझ्याकडे 10 कस्टमर आहे. एक्झिस्टिंग $100 कस्टमर 1000 कसा होईल, नवीन कस्टमर्स कसे होते, ह्याच्या सगळ्या सिम्युलेशन मॉडेल्स. आणि आज तुम्हाला इतकी सगळ्या प्रकारचे हँड होल्डिंग अवेलेबल आहे, तर आपण ते केलंच पाहिजे. गणेश नाईक साहेब, संजीव नाईक साहेब, संदीप नाईक साहेब, तुम्ही एवढा व्हायब्रन्स इथे क्रिएट करताय. आणि मी जसं म्हटलं तसं वरून आलेला धबधबा तुम्ही आमच्यापर्यंत आणलाय, तो घेणं आणि त्यांनी आमच्या जमीन फुलवणं हे आमचं काम आहे. त्याच्यासाठी तुम्हाला जे जे काही लागेल त्याची इकोसिस्टम, मी आता नेत्रा तिरके मॅडमला म्हणतो की माझं एक स्वप्न आहे की नवी मुंबईमध्ये एक स्टार्टअप, त्याला मी स्टार्टअप कॅफे म्हणू शकतो आपण, थोडं मॉडर्न नाव द्यायला, किंवा एक स्टार्टअप असिस्टंट सेंटर म्हणू शकतो, असं मला चालू करायचं, ज्याच्यामुळे तुम्हाला कुठलंही मदत, काही गायडन्स पाहिजे असेल तर नवी मुंबईत तुम्हाला कुठेतरी नेरूळ, वाशी, कोपरखंड इथे 1 किलोमीटर 2 किलोमीटर मध्ये जाऊन 9 ते 6 संध्याकाळी कोणी ना कोणी तिथे तुम्हाला गाईड करेल. दॅट इज व्हॉट इज माय विजन. आणि मी गणेश नाईक, संदीप नाईक, संजीव नाईक, नेत्रा तिरके मॅडम तुम्हाला रिक्वेस्ट करतो, मी तुम्हाला नक्की भेटेन, मला कन्सेप्ट सांगेन, मला तुमचं मार्गदर्शन आणि मदत करा.
आणि आपण याच्या सगळ्यांसाठी नक्की नवी मुंबईत सेंटर चालू करू. दुसरी एक इकॉनॉमी म्हणजे डेटा सेंटर. डेटा सेंटर ही पुढच्या शतकाची इकॉनॉमी आहे. आपण प्रत्येक जण इतका डेटा वापरतो आणि हे वाढत जाणार आहे. डिजिटल इकॉनॉमी आहे, पेमेंट असेल, OTT असेल, विहार असेल, तर त्याच्यामध्ये नवी मुंबईला भारताचं डेटा सेंटर कॅपिटल म्हटलं जातं. म्हणजे चेन्नई, नोएडा, बाकीच्या कुठल्याही पेक्षा आपल्याकडे जास्त मोमेंटम आहे. तर याचा आपण ऍडव्हान्टेज घेतला पाहिजे. एक डेटा सेंटर समजा एक 40 ते 50 मेगावॉटची बिल्डिंग असते टिपिकली हायपर स्केल. त्याची कॅपिटल इन्व्हेस्टमेंट ऑलमोस्ट 1.25 ते 1.5 कोटी असते ती बिल्डिंग बांधताना, आणि नंतरचा त्याचा लाईफ स्पॅन असतो 30-35 वर्ष. तर जसं एअरपोर्ट आहे तसं ते बांधताना आणि नंतर ते 30 वर्ष ऑपरेट करताना ट्रिमेंडस अमाउंट ऑफ बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज आर क्रिएटेड अराउंड इट. तर त्या आपण टॅप केल्या पाहिजे, त्या समजल्या पाहिजे. पण त्याच्यासाठी आपल्याला ह्या काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत, त्यातला मला काय सुटेबल आहे, कशामध्ये कॅपिटल इंटेन्सिव्ह आहे, कशामध्ये सर्व्हिस इंडस्ट्री, कुठे प्रोडक्ट इंडस्ट्री, हे थोडं समजून त्याप्रमाणे स्ट्रॅटेजीज आपण करू शकतो. सक्सेसफुल 100% होणार जर आपण एक क्रोनॉलॉजी, स्टार्टअपची 10-12 स्टेपची क्रोनॉलॉजी असते ती समजून घ्यायला पाहिजे. मी जास्त वेळ आता घेत नाही, बट ऍज आय सेड, मी नवी मुंबईत राहतो. मी कधीही तुम्हाला अवेलेबल आहे. जस्ट अ फोन कॉल आहे अँड ऑल द बेस्ट. धन्यवाद सर. त्यानंतर मी आदरणीय जगन्नाथ पाटील सरांना विनंती करतो की आपण मला संबोधित करायचं, मार्गदर्शन करायचं. काळाच्या जगात आपण जगन्नाथ पाटील साहेबांचं स्वागत करूया. लोकनेते स्वर्गीय जीवा पाटील साहेब यांच्या 98व्या जयंती निमित्ताने स्टार्टअप आणि रोजगार मेळाव्याचं आयोजन करून संजीव नाईक यांनी आपल्याला सर्वांना एकत्र येण्याची संधी दिली. केंद्रीय पंचायती राज्यमंत्री माननीय नवीन पाटील साहेब, माझे मित्र आणि लोकनेते माननीय श्री गणेश नाईक साहेब, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि जमलेल्या बंधू भगिनींनो आणि तरुण मित्रांनो, जीवा पाटील साहेबांचं संपूर्ण आयुष्य हे कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्या जीवनामध्ये सुधीर यावा, चांगले दिवस यावे यासाठी त्यांनी चळवळी उभ्या केल्या आणि या चळवळीमध्ये पूर्ण आयुष्य गेले. सरकार कुणाचे असलं तरी त्या सरकारबरोबर कधी तडजोड केली नाही. जे योग्य आहे त्यासाठी भांडत राहणार, मोर्चे काढणार, आंदोलन करणार. नव्या मुंबईची जमीन पादाक्रांत केली सरकारने, त्यातून काही मिळत नव्हतं आणि त्यांच्या लक्षात आलं की आंदोलन केल्याशिवाय आपल्याला योग्य तो मोबदला मिळणार नाही. म्हणून त्यांनी 12.5% आंदोलन केलं. त्या आंदोलनात 5 जण हुतात्मे झाले. त्या हुतात्म्यांच्या बलिदानावरती सरकारला 12.5% निर्णय करावा लागला आणि तो निर्णयाचा पायंडा महाराष्ट्रावर सगळीकडे पडला की या सिडकोमध्ये जो 12.5% विषय झाला तो महाराष्ट्रावर लागू झाला. आता देशपांडे साहेबांनी आपल्याला थोडक्यात पण महत्वाचं मार्गदर्शन केलं. मी शेतकरी घरातला माणूस आहे, राजकारण सोडून देऊ. शेतकरी नेहमी एक छोटस रोपटं लावतो आपल्या शेताच्या बाजारात, त्याला मधून पाणी घालतो, मधून त्याची निगराणी करतो. वर्ष 2 वर्षांनी त्या झाडाची उंची वाढते आणि 5-25 वर्षांनी त्याचं वटवृक्षांचे रूपांतर होतं. हे मी शेतात असल्यामुळे सांगितलं. त्यांनी त्यांच्या भाषेत सांगितलं की उद्योगाची वाढ कशी होईल, कशा पद्धतीने होईल, या पद्धतीने त्यांनी सांगितलं. मी संजीव नाईक साहेब आणि या सर्वांचं मनापासून धन्यवाद देतो यांना की
समाजातल्या तरुण मंडळींना उद्योगामध्ये येण्यासाठी प्रवृत्त करणं, त्यांच्यावरती संस्कार करणं आणि त्यांना योग्य ती दिशा दाखवणं, न्याय देणं असा जो प्रयत्न आहे. या उपक्रमाबद्दल मी संजीव नाईक यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि लोकनेते माननीय देवा पाटील यांच्या 98व्या जयंती निमित्ताने हा कार्यक्रम त्यांनाही मनापासून अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याचप्रमाणे आदरणीय श्री दशरथ पाटील साहेब विमानतळ नामकरण समितीचे अध्यक्ष हे उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आपण हे करीत आहोत. मी आदरणीय डॉक्टर संजीवजी यांना विनंती करतो की आपण आदरणीय दशरथ पाटील साहेब सर्वांना विनंती की टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. त्याचप्रमाणे महामंत्री सुरेश पाटील साहेब आपले स्वागत करतोय. आज आदरणीय कपिल पाटील साहेब आणि लोकनेते गणेशजी साहेब यांच्या समक्ष आणि त्यांच्या आशीर्वादाने काही नवीन व्यवसायाला सुरुवात होणार आहे. त्यामध्ये एक अजून एक मला नाव घ्यायचं आहे, खास करून शमिका सुतार, पल्लवी पाटील आणि राहुल वडके यांचं. आज टाळ्या यांच्यासाठी आपल्याला वाजवायचा थोडासा मी त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती देऊ इच्छितो. खास करून आताच्या म्हणजे उष्ण वातावरण असं आपल्याला माहिती आहे. मुंबई असो, मुंबई असो, इतर महाराष्ट्रामध्ये 40-41च्या पुढे आपलं तापमान असतं आणि सी विटॅमिनची देखील आपल्या शरीराला गरज असते. त्या संदर्भात त्यांनी एक प्रोडक्ट लॉन्च केले आहे. मी शमिका सुतार, राहुल वडके आणि पल्लवी पाटील यांना मील बनव म्हणजे सी विटॅमिन साठी एक प्रोडक्ट इथे लॉन्च करण्यात आलं. आणि कपिल पाटील साहेब आणि लोकनेते गणेशजी साहेब यांना विनंती करतो की आपल्या नवी मुंबईचे एक होतकरू तरुण आहेत, आपण त्यांना आशीर्वाद द्यायचा. त्यांचा आणि आदरणीय जगन्नाथ पाटील साहेबांना देखील विनंती करतोय. तसेच पाटील साहेब आणि सर्व इतर मान्यवर नील बनव हे सी विटामिनचं एक फ्लेवर असलेलं खास करून एक प्रोडक्ट आज इथे लॉन्च होत आहे. आणि सगळ्यांना माझी विनंती आहे, नवीन व्यवसाय करणाऱ्या सर्व तरुणांचा आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. आज आदरणीय लोकनेते गणेशजी साहेब, आदरणीय कपिल पाटील साहेब, जगन्नाथ पाटील साहेब, दशरथ पाटील साहेब आणि इतर सर्व मान्यवर यांच्या समवेत यांच्या आशीर्वादाने हे प्रोडक्ट लॉन्च केलं. त्या प्रोडक्टचं नाव आहे नील बनव. पुन्हा एकदा जोरदार सरकारने त्यांचा सन्मान देखील आदरणीय कपिल पाटील साहेब. सी विटामिन आपल्या बॉडीला किती आवश्यक आहे आणि त्याचा आपल्या बॉडीला किती एनर्जी मिळते यासाठी खास करून नील बनव हे प्रोडक्ट आपण इथे लॉन्च करत आहोत. या सर्वांचं प्रथम मी आदरणीय लोकनेते गणेशजी साहेब, त्याचप्रमाणे कपिलजी पाटील साहेब या सर्व मान्यवरांचं पहिलं त्यांना विनंती की शमिका सुतार, राहुल वडके यांचं आपण स्वागत करायचं आहे. त्याचप्रमाणे इतर जे व्यवसाय ज्यांनी सुरुवात केली त्यांचं सुद्धा नाव उल्लेख करणार आहे. त्यांनी देखील लवकरात लवकर व्यासपीठावर यायचं कारण त्यांचा देखील सन्मान होणार आहे. शमिका सुतार आणि पल्लवी पाटील यांचा सन्मान कपिलजी पाटील साहेब यांना विनंती करतोय की आपण त्यांचा इथे सन्मान करायचा आहे, त्यांना आशीर्वाद द्यायचा आहे. टाळ्यांचा गजर पुन्हा झाला पाहिजे. त्यानंतर सारथी संस्था स्वयंरोजगार करण्यासाठी सहकार्य करते आणि त्यांची सुद्धा आज फूड बँकचं इथे वाटप होणार आहे. तर सारथी संस्थेचे मान्यवर यांना देखील विनंती की आपण लगेचच व्यासपीठावर या. सारथी संस्था जरा लवकरात लवकर यायचं आहे. शुभदा कामेजी, शुभदा टीचर आणि संस्कृती प्रोडक्ट याचा व्यवसाय उत्तमरित्या चालवत आहे. शुभदा कामे आपण पण लगेचच व्यासपीठावर यायचं आहे. आता सारथी संस्थेचे मान्यवर इथे उपस्थित झाले आहेत. यानंतर ज्योती राजेंद्र मोहिते यांनी देखील यांचा पार्लर मध्ये मोठ्या प्रमाणात व्यवसाय आहे. त्यांनी देखील याच्या कविता ताई आंबे आपण पण याच्या हॉटेल व्यवसायामध्ये एक नामांकित असं नाव आहे. त्याचप्रमाणे नीता राणे, अंजू सत्ते, पूजा डपाले, शशांक भाई या सर्वांनी कृपा करून लगेचच यायचं. आपल्या सर्वांचा इथे सन्मान आदरणीय लोकनेते गणेशजी साहेब, जगन्नाथ पाटील साहेब, कपिलजी पाटील साहेब, दशरथजी पाटील साहेब इतर सर्व मान्यवर यांच्या समोर इथे होत आहे. कृपया सर्वांसाठी आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं प्रोत्साहन दाखवायचं आहे.
कविता आंग्रेजी. नीता राणीजी, अंजू सकते, पूजा रबाळे, शशांक पाईजी आणि खास करून कपिल शहाना सर, खास करून युनियन बँकेचे जे अधिकारी उपस्थित आहेत, त्यांच्या वतीने मी सगळ्यांना विनंती करतो, नवीन जे व्यवसाय करणार आहेत त्यांना, तर सर आपल्याला फायनान्स साठी मार्गदर्शन करतील. तर युनियन बँकेचे कपिल शहाना सर आपण देखील व्यासपीठावर आपण देखील सन्मान होतोय. दशरथ पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण इतर जे होतकरू व्यावसायिक आहे त्यांचा स्वागत आणि त्यांचा सन्मान करायचा आहे. माझी विनंती आपल्या सर्व जे उमेदवार आहेत त्यांना टाळ्या थोड्या झाल्या पाहिजेत, कारण आयुष्यामध्ये आपण त्यांना जर प्रोत्साहन दिलं तर नक्कीच त्या जागेवर कधी ना तरी आपण देखील असणार आहोत. पूजा नरपालेजी, शशांक पाईजी आणि त्यानंतर शेवटी मी कपिल शहाना सर, युनियन बँकेचे अधिकारी, यांचा देखील इथे सन्मान होणार आहे. शशांक पाईजी आपण यायचं आहे आणि कपिल शहाना सर आपण देखील या युनियन बँकेचे अधिकारी. जर कोणाला अर्थासाठी किंवा कुठल्याही फायनान्स साठी मदत हवी असेल तर कृपया आपण त्यांना समक्ष भेट द्या. आणि आपण सर्वजण ज्याचा विचार करतोय त्या विचाराला प्रेरित होण्याची वेळ आता आपल्याकडे आहे. सर्व मान्यवरांना विनंती करतोय की या रोजगार मेळाव्यामध्ये काही मान्यवर काही उमेदवारांना नियुक्ती पत्र भेटलंय आणि त्या नियुक्ती पत्र आज आपण आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब, कपिलजी पाटील साहेब, जगन्नाथ पाटील साहेब, दर्शक पाटील साहेब यांच्या शुभास्ते आपण देणार आहोत. मी सर्वात प्रथम पहिलं नियुक्ती पत्र घेण्यासाठी ओंकार गोळे याला विनंती करतोय की ओंकार आपण याच्या टाळ्या झाल्या पाहिजे. ओंकार तुझ्या आयुष्याची सुरुवात झाली आहे. ओंकार गोळे, कपिल पाटील सर यांना विनंती करतोय की आपण ओंकार गोळे यांना हे नियुक्ती पत्र देऊन त्यांना आशीर्वाद द्यायचा. ओंकार तुला तुझ्या भावी आयुष्यासाठी आदरणीय डॉक्टर संजीवजी नाईक साहेब आणि संपूर्ण मान्यवरांच्या वतीनं तुला खूप खूप शुभेच्छा. यानंतर साई धन्यवाद आपण याच्या टाळ्या झाल्या पाहिजे सगळ्यांना. यानंतर मी नवीन वेळी संस्कृती संस्कार लोकनेते गणेशजी नाईक साहेबांना विनंती करतोय की आपण साई धन्यवाद यांना देखील नियुक्ती पत्र घेऊन आपण त्यांना पण आशीर्वाद द्यायचे. साई धनवार यांचा देखील इथे सन्मान होत आहे. टाळ्यांचा गजर हा झाला पाहिजे, कारण त्यांच्या आयुष्याची सुरुवात झाली आहे. शिक्षण संपलं, आता नोकरीला सुरुवात झाली आहे. आणि मी आदरणीय संजीवजी नाईक साहेबांना मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांच्यामुळे नियुक्ती पत्र असं नाही दिले आहे. यानंतर मी जगन्नाथ पाटील साहेबांना विनंती करतो की यश पनवल याला देखील आशीर्वाद द्यायचा, याला देखील नियुक्ती पत्र देऊन त्याला भावी आयुष्यासाठी आपण सर्वजण मिळून इथे शुभेच्छा दिल्या. टाळ्यांचा गजर हा झाला पाहिजे. आणि प्रथमेश उर्वा साहेब, दशरथ पाटील साहेबांना विनंती करतो की प्रथमेश याला आपण नियुक्ती पत्र देऊन आशीर्वाद द्यायचा. या आज नक्कीच आयुष्यातला सुवर्ण असा दिवस त्यांच्या आयुष्यात आहे आणि आपण सर्वजण टाळ्यांनी त्याला प्रोत्साहित करूया. आणि आता ज्यांनी स्टार्टअप सुरू केला त्यांचा आता साहेबांच्या हस्ते सन्मान झाला आणि यांना नियुक्ती पत्र मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण सर्वांनी बसून घ्यायचं, काम करायचं आहे. या सर्व विद्यार्थ्यांसाठी, सर्व व्यवसायासाठी सर्वांना विनंती की जोरदार टाळ्या करता त्यांचं प्रोत्साहन व्हावूया. यानंतर आवर्जून आपल्या या कार्यक्रमाला भेट देण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री भारत सरकार आणि श्री कपिलजी पाटील साहेब उपस्थित झाले आणि ते आपल्याला आता संबोधित करतील, मार्गदर्शन करतील. कपिलजी पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण आम्हाला संबोधित करायचं, मार्गदर्शन करायचं आहे. जोरदार टाळ्या करतात आपण साहेबांचं स्वागत. लोकनेते दीपा पाटील यांच्या जयंती निमित्ताने
रोजगार, स्वयंरोजगार, उद्योजकता, विकास, स्टार्टअप मार्गदर्शन मिळाल्याच्या प्रसंगी मंचावर उपस्थित तुमच्या आमच्या सगळ्यांचे नेते आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय गणेशजी नाईक साहेब, दुसरे आमच्या सगळ्यांचे ज्येष्ठ नेते आदरणीय जगन्नाथ पाटील साहेब, दशरथदादा पाटील, संजीवजी नाईक, संदीपजी नाईक, सागरजी नाईक, देवनजी सुतार, अतुलजी पाटील, एस.एम. सराफ, नेत्रा शिर्के, शुभांगी पाटील, सुरेश पाटील, आनंद सुतार, माधुरी सुतार, अमित मेडकर, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय उपस्थित बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, दृष्टी सगळ्यांनाच असते, पण दूरदृष्टी फार कमी लोकांना असते. आपल्याला सगळ्यांना महाभारत माहित आहे. महाभारतातल्या संजयला दूरदृष्टी होती, म्हणून युद्धाच्या मैदानातली सगळी माहिती ते धृतराष्ट्रांना देत होते. ते महाभारतातले संजय होते, हे आता आधुनिक काळातले संजय आहे. विमानतळ होईल तेव्हा होईल, पण त्या विमानतळावर आमच्या भूमिपुत्रांना रोजगार मिळाला पाहिजे अशी भावना ठेवून दूरदृष्टीने काम करणारे हे नेतृत्व गेल्या 2 महिन्यापासून किती वेळ झालाय माझ्याकडे, तुम्ही अध्यक्ष म्हणून 2 महिन्यापासून सतत दिल्लीमध्ये येऊन पहिलं काम कुठलं तर दिघा गाव त्या रेल्वे स्टेशनचं झालं पाहिजे याच्यासाठी सतत प्रयत्न करत होते. त्या गावाच्या नावाशी खूप काही संबंधित असते. आता माझं गाव आहे, माझ्या गावाच्या तिथे ब्रिज झालंय. ब्रिज झालं तेव्हा आम्ही खूप लहान होतो, पण जुनं ब्रिज आहे जे माझ्या गावापासून गाव आहे 4 किलोमीटरवर आहे, कशेळी ब्रिज जे जुनं नाव होतं तेच नाव या ब्रिजला. आम्हाला ते बदलता नाही आलं. पण संजीव नाईक साहेबांनी दूरदृष्टी होती म्हणून दिघा हे नाव बदलून त्या ठिकाणी दिघा गाव हे नाव केलं. आणि दुसरं पत्र ते माझ्याकडे आले, मला सांगितलं आधी ज्योतिरादित्य शिंदेची वेळ घ्या, आपल्याला त्यांना भेट घ्यायची, आपल्याला त्यांची भेट घ्यायची आहे. ते दुसरं पत्र तुमच्यासाठी त्यांनी दिलं की इथे जो काही रोजगार निर्माण होईल तो रोजगार आमच्या भूमिपुत्रांना मिळाला पाहिजे अशा प्रकारचा आग्रह. आणि म्हणून या बदलणाऱ्या भारतामध्ये आपण सगळ्यांना माहित आहे काय सुरू आहे. राम शेठने थोडासा त्याचा उल्लेख केला, पण मी नेहमी सांगतो की एक भारत तो होता तिथं रेशनच्या दुकानामध्ये आपण रांगा बघितलेल्या. एक भारत तो होता तिथं पेट्रोल पंपावर आपण रांगा बघितलेल्या. एक भारत तो होता जिथे आपण गॅस सिलेंडरच्या दुकानामध्ये रांगा बघितलेल्या. एक भारत तो होता जो अतिरेक्यांच्या कार्यामुळे परेशान होता. पण आताच्या बदलणाऱ्या विकसित भारतामध्ये तुम्हाला सुद्धा रोजगारासाठी कुठे लाईन लावायला न लागता तुम्हाला तुमच्या घरापर्यंत रोजगार आणून देण्याचं काम करण्याचा हा विकसित भारत हा मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एक वेगळी ओळख घेऊन विश्वामध्ये अव्वल स्थानावर येण्यासाठी निश्चितपणाने प्रयत्न. आणि म्हणून त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना मी शुभेच्छा देतो की तुम्ही रोजगार मिळाल्यानंतर आपण कशा पद्धतीने काम केलं पाहिजे.
तुम्ही हे ठरवू शकत नाही की तुमच्या समोर कशी परिस्थिती आहे, पण तुम्ही हे निश्चित ठरवू शकता की आलेल्या परिस्थितीला कसं सामोरं जाता. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो कि दौलत तो विरासत में मिलती है, लेकिन अपनी पहचान तो अपने दम पे बनानी पड़ती. आणि ही व्यवस्था सगळी मोदीजींनी या देशामध्ये निर्माण करण्याचं काम व्यवस्थेच्या माध्यमातून करावं लागेल. स्टार्टअपचा उल्लेख झाला, मेक इन इंडियाचा उल्लेख झाला. मगाशी राजनगड आम्ही बसलो होतो, त्यांच्या बाजूला सराफी बसले, ते सतत चायनाचा उल्लेख करत होते. चायनामध्ये आपल्यामध्ये काय फरक आहे. मी ह्यापूर्वी कोणी माझं भाषण ऐकलं असेल तर मी नेहमी सांगतो की आपल्याकडे जेव्हा विलासराव देशमुख पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मुंबईचं शांघाय आहे. मी तेव्हा तुमच्या आशीर्वादाने जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष आणि मी माझं व्यक्तिगत मत त्याच्यावर मांडायचो. कुठे मला संधी मिळेल भाषण करायला तरुणांसमोर, तेव्हा मी माझं व्यक्तिगत मत मांडायचो की मुंबईचं शांघाय आपण कधी करू शकत नाही. हे माझं व्यक्तिगत मत आहे. तेव्हा आताच नाही. का करू शकणार नाही तर त्याच्या पाठीमागचं मी लॉजिक सांगतो. कदाचित ते टेक्निकली बरोबर असेल नसेल मला माहित नाही. चीनने शांघाय का केलं? तर चीनच्या प्रत्येक माणसाला असं वाटतंय की आम्हाला लवकरात लवकर अमेरिकेच्या पुढे जायचं आहे. आणि मी माझं मत मांडताना काय सांगतो, का करू शकत नाही? का आपल्या देशातल्या प्रत्येकाला असं वाटतंय की मला लवकरात लवकर अमेरिकेत जायचं आहे. त्यांच्या आणि आपल्या मानसिकतेमध्ये असलेला जो हा फरक आहे, हा फरक जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत आपण मुंबईचं शांघाय करू शकत नाही. हे माझं तेव्हाच मत होतं, आताच नाही. आता आपण पूर्ण देशाचं सांगायचं आहे. त्याचं एकमेव कारण असं की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या देशाला जे प्रधानमंत्री लाभलेले आहेत. कोणीतरी उल्लेख केला व्हायब्रंट गुजरातचा. मी वाळवंटामध्ये सुद्धा पाणी नेलं, तिकडची शेती बघायला आता लोक जायला लागली. जामनगर सारख्या ठिकाणी तिथे पूर्ण वाळवंट होतं. त्या ठिकाणी शेती व्हायला लागली, शेती बघायला देशातले लोक जायला लागले. हे परिवर्तन जे मोदीजींनी घडवलं आणि देशामध्ये आता जे परिवर्तन स्टार्टअप आणि मेक इन इंडियाच्या माध्यमातून होत आहे ते आपल्याला सगळ्यांना बघितल्यानंतर निश्चितपणाने गर्व महसूस झालं पाहिजे. अशा प्रकारची परिस्थिती या देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात झालेली आहे. आणि म्हणून मी अनेकदा केंद्रातला मंत्री म्हणून मोदीजींच्या आशीर्वादाने आम्हाला जरा संधी मिळते. रोजगार मेळे केंद्र सरकारचे होत आहे. प्रत्येक रोजगार मेळ्यामध्ये 75,000 तरुणांना नोकरी दिली जाते. अनेक राज्यांमध्ये मी जाऊन आलो. आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये पुणे आणि नांदेड या 2 ठिकाणी केलं. बाकी अनेक राज्यांमध्ये जाण्याची संधी मिळाली. तामिळनाडू पासून आंध्रापासून सगळीकडे जम्मू काश्मीर पर्यंत. तरुणांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतो ना, तो आनंद कशामुळे तुम्हाला माहिती आहे? म्हणून मी नेहमी असं सांगत होतो, मोदीजी भाषण करताना काय सांगायचे कि मक्खन पे लकीर मैंने खींचता है, मैं पत्थर पर लकीर खींचता हूं. आणि मी त्याला थोडंसं बदलून सांगतो कि मक्खन पर लकीर तो हर कोई खींचता है, जो पत्थर पे लकीर खींचता है उसको दुनिया नरेंद्र दामोदर दास मोदी के नाम से. मोदी हे फक्त नाव नाही, मोदी हे सामर्थ्य आहे. सामर्थ्य कसलं? सामर्थ्य स्वप्नाचं, सामर्थ्य संकल्पाचं आणि सामर्थ्य विश्वासाचं. स्वप्न काय? 2014 साली तुम्ही आम्ही बघितलं की मोदींना प्रधानमंत्री करण्याचे ते स्वप्न. संकल्प काय? 2014ला प्रधानमंत्री झाल्यानंतर मोदीजींनी जे देशाच्या बद्दल केला संकल्प
विकासाच्या दृष्टिकोनातनं अमेरिकेच्या बरोबर मी देशाला येईन हा मोदीजींनी केलेला संकल्प आणि या 10 वर्षामध्ये मोदीजींनी या देशामध्ये विकासाचं काम केलं. त्या विकासाच्या कामाची चमक आपल्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये दिसतो, तो विश्वास. आणि ह्या विश्वासाच्या जोरावर असे अनेक लोक आहेत जे इतर देशामधलं आपलं काम सोडून या देशामध्ये आलेले. एक स्टार्टअप माझ्याकडे आहे, नोट म्हणून आपल्या पडयाच्या तिथं आहे. तिथं आपले काही सहकारी काम मागायला गेले आणि मला डायरेक्ट अश्विनी वैष्णव यांचा फोन आला. त्यांचं मंत्रालय रेल्वे मंत्री. मला बोले वैसा वैसा ऐसा है, इसको जरा मदद करनी है. बोला मैं तो दिल्ली में बैठा हूँ, भेजो आदमी है तो. आला. एक साधा नोकरी करणारा माणूस, विदेशात नोकरी करणारा माणूस, त्याला आपल्या देशात आणलं, त्याचं स्टार्टअप केलं. आज त्याचं स्टार्टअपसाठी त्याला कर्ज दिलं. आज त्याचा टर्नओव्हर 1500 कोटीचा. हे शांघायच्या दिशेने जाणारी पडणारी पावलं आहे. हे फक्त आणि फक्त नरेंद्र मोदींच्यामुळे. असे अनेक उदाहरणं सांगता येतील. हे मोठं झालं. छोटं उदाहरण परवा मी त्रिपुराला गेलो होतो, आगरतलाला. गोमती म्हणून एक जिल्हा आहे आणि उदयपूर सब डिव्हिजन आहे. तिथे एक बचत गटाचं काम करणारी आपली महिला, त्या बचत गटाच्या काम करणाऱ्या महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून पैसे कमवून आपल्या नवऱ्याला रिक्षा घेतली. हा त्या भगिनीमध्ये असलेला आत्मविश्वास कशाच्यामुळे आहे? काली मोदीजींनी भाषणात सांगितलं की 2 करोड आमच्या भगिनीला मला लखपती करायच्या. पण मोदीजींच्या पुढे महिलांनी पाऊल टाकलं. त्या लखपती होण्याच्या ऐवजी स्वतःच्या बरोबर आपल्याला नवऱ्याला लखपती करण्यासाठी स्वतः योगदान द्यायला. हे जे परिवर्तन देशामध्ये आलेलं आहे हे नुसतंच आलेलं नाही, आपल्याकडूनही तसा प्रतिसाद मिळाला आणि म्हणून येत आहे. आता आपल्याला सगळ्यांना जो काही सल्ला मिळेल किंवा नोकरी मिळेल, धंद्यासाठी काय प्रोत्साहन मिळेल, आपण सगळ्यांनी मेहनत करण्याची आवश्यकता आहे. शेवटी मेहनतीशिवाय काय नाही. मी एक उदाहरण तुम्हाला देतो. दादा तसे सर्व क्षेत्रामध्ये जाणीव असलेली व्यक्तिमत्व आहे. पण तुमचंच नाव सांग. एकदा दादांशी मी चर्चा करत असताना प्रश्न माझ्या मनात पडला की माणूस नशिबाने मोठा होतो की मेहनतीने मोठा होतो. मला असं वाटलं सगळ्या क्षेत्रातून नॉलेज लावायला एकदा फिलॉसॉफी लावायची तिथे. त्याने मला उलट प्रश्न केला, तुझं बँकेत खातं आहे का? लॉकर आहे का? खातं नाही, लॉकर आहे का? मी सांगितलं हो आहे. तुझ्याकडे एक चावी आहे, त्याच्यानंतर लॉकर उघडते का? म्हटलं नाही. तर कशी उघडते? दुसरी चावी मॅनेजरकडे असते. तर त्याने असं सांगितलं मॅनेजरकडे जी चावी आहे ती नशिबाची आहे आणि तुमच्याकडे जी चावी आहे तुझ्याकडे ती मेहनतीची आहे. या दोन्ही चाव्या लागल्याशिवाय लॉकर उघडत नाही. आता दादा त्यांची चावी लॉकरला लावून बसले. हा कार्यक्रम त्याच्यासाठीच आहे. संजू नाईकांना त्यांनी सांगितलं नशिबाची चावी लॉकरला लावून ठेवू. तुम्ही जर तुमच्या मेहनतीची चावी लावायला विसरले तर तुमच्या भाग्याचा दरवाजा कधीच उघडू शकत नाही. तुमच्या भाग्याचा दरवाजा तुम्हाला उघडायचा असेल या दोन्ही चाव्या एकत्र लागल्या पाहिजे. त्याच्याशिवाय तुमचा भाग्याचा दरवाजा हा उघडू शकणार नाही. एक गोष्ट निश्चितपणाने इथून लक्षात ठेवली पाहिजे आपण, ही नोकरी किंवा धंदा हा जो काही तुम्ही करणार आहात हे आपलं घर चालवण्यासाठी आहे. एवढ्या गोष्टी मर्यादित राहू नका. शेवटी माणसाने स्वप्न बघितली पाहिजे. स्वप्न मोठी बघितल्याशिवाय ती पूर्ण होत. त्या देशाला आपल्या सगळ्यांकडनं अपेक्षा आहे. आपलं या देशाच्या प्रती काहीतरी कर्तव्य आहे, काहीतरी जबाबदारी आहे. ही भावना मनामध्ये ठेवून काम केलं. आणि आज मी व्यवसाय करतो किंवा आज मी कोणाकडे नोकरी करतो
येणाऱ्या काळामध्ये मी माझ्यामध्ये परिवर्तन करून मला दुसऱ्याला कशी नोकरी देता येईल ह्यासाठी आणि देशासाठी मला काय योगदान देता येईल याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. म्हणून आजचा हा कार्यक्रम जो आहे जो कार्यक्रम ही अशा माणसाच्या जयंतीच्या निमित्ताने ठेवलेला आहे की ज्यांनी सतत आपलं जीवन आहे ते दुसऱ्यांच्या प्रती समर्पित ठेवूनच काम करतो. म्हणून त्यांना आपण सगळ्यांना त्यांना विनम्र अभिवादन करायला होतं. माझ्याकडनं सगळं लावून गेलं दिवा पाटील साहेबांना मी विनम्र अभिवादन करतो. त्यांच्या प्रेरणेने आज या ठिकाणी हा कार्यक्रम होत आहे. त्यांच्या विचारांच्या प्रेरणेने हा कार्यक्रम होत आहे. तर निश्चितपणाने त्यांच्या विचाराची प्रेरणा येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये ठेवत राहून आपल्या समाजाचा आपला स्वतःचा आपल्या राज्याचा उद्धार करण्यासाठी त्याच्यातून आपण काम कराल अशा प्रकारचा विश्वास मला या ठिकाणी निश्चितपणे वाटतो. कौशल्य विकास योजना 2014 सुरू झाली. आज आपण येणार काही देणार असेल ना कौशल्य विकास नंतर. पूर्वीच्या काळी आपल्याला सगळ्यांना म्हणजे आपण लोक जे असतील ते दैवी शक्ती प्राप्त होते. त्याच्यामुळे शाप उपशाप दिले जायचे. तुझा दगड होईल की दगड व्हायचा, तर तुझं झाड होईल की झाड व्हायचा. पण मानवाने ह्या दैवी शक्तीचा दुरुपयोग करायला सुरुवात केली आणि मग देवाला प्रश्न पडला की मानवाने असाच आपल्या दैवी शक्तीचा जर दुरुपयोग करायला सुरुवात केली करत राहिला तर एक दिवस हा सगळ्या सृष्टीचा नाश करू नये. मग देवांचा दरबार होतो. एक मताने ठराव मांडला जातो आणि एक मताने पास होतो की ज्या मानवाला दिलेल्या दैवी शक्ती आहे त्या दैवी शक्ती मानवाकडनं परत घेतल्या जातात. परत घेण्याचा ठराव पास झाल्यानंतर या दैवी शक्ती ठेवायला कुठे याच्यावर विचारमंथन सुरू होतं. कोणीतरी सांगतो, एक देव सांगतो की या दैवी शक्ती आपण आकाशात ठेवूया, दुसरा सांगतो पाताळात ठेवूया, तिसरा सांगतो समुद्रात ठेवूया. पण त्याच्यावर प्रत्येक जण ठिकाण सुचवलं की सांगायचं नाही मानव आहे तो तिथेही जाऊन त्या दैवी शक्ती काढणार. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला दैवी शक्ती ठेवून चालणार. शेवटी पुन्हा एकदा गणेश दादांसारखा देवस्थान सांगतो मी सांगतो तिथं लपवा. तिथे मानव कधीच हा दैवी शक्ती पाहला जाणार. तर सगळ्यांना कुतूहल असल्याचं कुठलं ठिकाण असं आहे तिथे माणूस जाणार नाही. दादाने सांगितलं की माणसाच्या अंतर्मनात दैवी शक्ती नसते. माणूस स्वतःच्या अंतर्मनात कधीच डोकावून बघत नाही. त्यामुळे कितीही पिढ्या आल्या तरी ही दैवी शक्ती तो शोधू शकणार नाही. परंतु या पृथ्वीवर एक नरेंद्र मोदी नावाचा माणूस जन्माला आला. त्यांनी कौशल्य विकास योजना आणली आणि तुमच्या अंतर्मनामध्ये जपवलेल्या दैवी शक्ती आहे या बाहेर काढून तुमचं करिअर घडवण्यासाठी तुम्हाला संधी देण्याचं काम या कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून नरेंद्र मोदींनी या देशामध्ये आणि म्हणून आपल्या देशामध्ये इनोव्हेटिव्ह असे अनेक उपक्रम कार्यक्रम आपल्याला जे बघायला मिळतात तरुणांच्या माध्यमातून त्याचं खरं कारण जे आहे हे कौशल्य विकास योजना. आणि म्हणून संजीव नाईक साहेबांनी कौशल्य विकास योजना त्याच्या माध्यमातून या ठिकाणी ट्रेनिंग ठेवलेलं आहे. किती दिवस आम्ही क्लास 4चं काम करणार. आपण भूमिपुत्र जागा देतो आणि नोकरी काय पाहिजे आम्हाला वॉचमन ठेवा, शिपायाची नोकरी द्या. आमच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात गोडाऊन आहे. नोकरी काय वाहन करणार माथाडी करणार. तर ह्या कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून अशा पद्धतीचं स्किल तुम्ही आत्मसात करा की आमचा भूमिपुत्र जो आहे तो स्किल काम करण्यासाठी पात्र झाला पाहिजे. आणि म्हणून संजीव नाईक साहेबांना धन्यवाद दिले पाहिजे की या स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून आपल्या तरुणांना सक्षम करून येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने ज्या हेतूसाठी तुम्ही रोजगार मेळावा ठेवलेला आहे तो हेतू सफल करण्यासाठी तुम्ही सहकार्य दिलं पाहिजे. तेव्हा खऱ्या अर्थाने त्यांना आनंद होईल. आज रोजगार मेळावा झाला मला आनंद मानण्याचं काही कारण नाही. रोजगार मेळावा त्याच्यासाठी ठेवलेला आहे. ते साध्य करण्यासाठी तुम्ही जेव्हा योगदान द्याल
तेव्हा कदाचित त्यांना त्या गोष्टीचा आनंद होईल हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. धन्यवाद कपिल पाटील साहेब, आपण आम्हाला इथे संबोधित केलं, मार्गदर्शन केलं आणि प्रोत्साहन केलं. आताच अजून एक तुम्हाला सांगावंसं वाटतंय की सरांनी दूरदृष्टीचा एक विषय आता घेतला. आपल्याला रोजीरोटी हवी आहे, आपल्याला नवीन संस्कृती, संस्कार, लोकनेते गणेशजी नाईक साहेब आपल्याला मार्गदर्शन कधी काय अजून घेऊ सर. लोकनेते दिवा पाटील साहेबांच्या जयंती निमित्तानं रोजगार, स्वयंरोजगार, उद्योजकता विकास, स्टार्टअप मार्गदर्शन असा महारोजगार मेळावा या ठिकाणी होत असताना उपस्थित केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री भारत सरकार श्री कपिलजी पाटील, आपल्या ठाणे जिल्ह्याचे सुपुत्र आणि कोकणामध्ये ज्यांनी समाजकारण राजकारण केले ते माननीय माजी मंत्री जगन्नाथजी पाटील, शेतकरी संस्थेवर आणि दिबा पाटील पुनर्वसन समितीवर काम करणारे श्री दशरथजी पाटील, ऐरोलीचे प्रथम आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, माजी महापौर जयवंत सुतार, टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रीचे संचालक SM सराफ, आपल्या सर्वांचे सहकारी अनंत सुतार, श्री सूरज पाटील, श्री रवींद्र इथापे, नेत्रा शिर्के, शुभांगी पाटील, माधुरी सुतार, अमित मेडकर, लीलाधर नाईक, विनोद म्हात्रे, अशोक गुरके, अशोक पाटील, शशिकला पाटील, उषा भोईर, सायली शिंदे, लक्ष्मीकांत पाटील, मोनिका पाटील, राजेश शिंदे, प्रकाश मोरे, गणेश भगत, शशी दामोदरन, श्री विजयजी घाटे, राजश्री कातकरे, संदीप म्हात्रे, रमेश डोले, वासुदेव पाटील, सुदत्त दिवे, सुभाष गायकवाड, राजेंद्र इंगळे, रंजना वानखडे, जगदीश पाटील, चेतन पाटील, रुचिता करपे, सुनील मस्कर, निर्मला पाटील, मंगल गरज, दीपक पाटील, रामचंद्र पाटील, भाऊ भापकर, शीतल भोईर, अप्पा मोले, महेश पाटील, शरद पाटील, निकेतन पाटील, दाजी सनस, जयंत हुद्दार, भाई शेट्टी, तुषार कादवडकर, रवींद्र म्हात्रे, सुरेश शिंदे, हर्षवर्धन, प्रदीप गवस, सुनिकेत पाटील, अश्विनी देशपांडे आणि प्रामुख्याने आज मगाशी मार्गदर्शन केला ते संदीप दांडेकर, NDT डेटा सेंटर, श्री अशोकजी VLR लॉजिस्टिक आणि या कार्यक्रमाचे आयोजक संजीव नाईक, जमलेल्या बंधू भगिनींनो आणि पत्रकार मित्रांनो, दिबा पाटलांच्या आयुष्यामध्ये त्यांनी जो संघर्ष केला तो सर्वसामान्य माणसाच्या भवितव्याची वाट उजेडात यावी या अनुषंगाने केला. काही लोकांना हुतात्मा पत्करावं लागलं, परंतु त्यांच्या बलिदानातून प्रगतीच्या वाटा निश्चितपणे निर्माण झाल्या. 12.5% ही योजना ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अवलंबली गेली. MIDCच्या जागा गेल्या, अन्य ठिकाणी सिडको आली, परंतु त्या 12.5% ह्या संकल्पनेचा उगम श्री कैलासवासी दिबा पाटलांच्या मेहनतीनं आणि नेतृत्वानं त्या ठिकाणी निर्माण झाला.
आता मगाशी माननीय श्री कपिल पटेलांनी उल्लेख केला की आंतरराष्ट्रीय विमानतळ 2024च्या शेवटाला किंवा 25च्या सुमारास त्याचा एक ट्रॅक सुरू होईल. आणि मी आत्मविश्वास सांगतो, त्या पूर्वी कधी ह्या आंदोलनामध्ये पाटील साहेब मी आलो नव्हतो, पण मी ज्या दिवशी आलो त्या दिवशी सांगितलं की आपल्या लोकांचं म्हणणं होतं की आपण कोणतरी हायवे रोखूया वगैरे वगैरे. मी सांगितलं अशा डिस्ट्रक्टिव्ह याच्यामध्ये मला कधी स्वारस्य नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली लिहिलेली घटना, या घटनेचं पावित्र्य आणि त्याचं सामर्थ्य अबाधित आपल्याला ठेवायचं. उद्याला जर त्या ठिकाणी त्या घटनेच्या अनुषंगाने असलेल्या नियमावलीचा भंग आपण केला तर ती सिस्टीम वीक होईल, अशक्त होईल. आणि सिस्टीम वीक होतं त्या दिवशी कुठल्याही देशाच्या या प्रशांतजी ठाकूर या जरा प्रशांत ठाकूरांना जरा मान सन्मान करायला नाही. भाषण स्वतंत्र माझा मेमरी माझी शार्प आहे. आय विल कंटिन्यू विथ इट. थोडा निघूया लवकर. सूरज जा. तर त्यावेळेला मी या संघर्ष समितीच्या सर्व सदस्यांना सांगितलं की रास्ता रोको वगैरे या गोष्टीशी मी संबंध नाही. ती जर तुम्हाला हात मान्य असेल तर त्या आंदोलनामध्ये येतो. गिरवी त्या आंदोलनाला आमचा पाठिंबा होता. त्या दिवशी मग ज्याला आपण मोर्चा काढला, त्या मोर्चाच्या सामोरे जाताना मी म्हटलं की जेव्हा केव्हा या मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर ज्या विमान लँडिंगची घोषणा करेल त्यावेळेला ती घोषणा असेल की आंतरराष्ट्रीय विमानतळ दिबा पाटील या विमानतळावर आपण आता उतरत आहोत. त्यावेळेला महाविकास आघाडी सरकार होतं, परंतु एखादी जर चळवळ उभी करायची तर तिला सात्विकता लागते, त्यामध्ये पावित्र्य लागतं, शुद्ध उद्देश लागतो. आणि ज्यांच्या ठाई शुद्ध उद्देश असेल अशा घटकांना यश मिळतं. सन्माननीय मंत्री कपिल पाटील एकेकाळी गावात त्यांच्या गावचे सरपंच होते, जिल्हा परिषद सदस्य झाले, बांधकाम समितीचे सभापती झाले, 2दा जिल्हा परिषदचे अध्यक्ष झाले, ठाणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष झाले. कष्टातून आणि प्रयत्नातून एक मनाची ध्येय ठेवल्यानंतर आणि ज्या मार्गातून आपल्याला वाटचाल करण्यासाठी संधी मिळाली तो मार्ग कायम आठवणीत ठेवला पाहिजे. की कपिल पाटलांनी केलं म्हणून आज कपिल पाटील या उंचीला त्या ठिकाणी गेलेलं आहे. तर म्हणजे ठाणे जिल्ह्याला केंद्रीय मंत्रीपद कधी भेटलं नव्हतं, पण भेटवलं का? नाही भेटलं. कपिल पाटलांच्या माध्यमातून ते केंद्रीय मंत्रीपद भेटलं आणि कपिल पाटलांनी सुद्धा पदाची एकूण गरिमा वाढवण्याचं काम झालं. आता आंतरराष्ट्रीय विमानतळ आल्यानंतर या विमानतळाच्या आसपास लाखो लोकांना रोजगार मिळेल. साधारणपणे 3 वर्षापूर्वी माननीय पंतप्रधान ज्यावेळेला
त्याने लेखाजोखा घेतला की आपल्या देशातला डेटा आपल्या देशात किती आणि बाहेरच्या देशात किती, तर त्यांच्या लक्षात आलं की आपल्या देशातला असलेला डेटा हा सिंगापूर, हाँगकाँग, बँकॉक, काही प्रमाणात चायनामध्ये आहे आणि आपल्या देशातले असलेले एकूण माहिती म्हणजे डेटा परक्या देशामध्ये असणं हे देशाच्या भवितव्याकरता चांगलं नाही. त्यावेळेस त्यांनी घोषणा केली की ह्या 5 वर्षामध्ये बाहेर असलेला डेटा हा आपल्या देशात परत आला पाहिजे. त्या ठिकाणी 15 लाख कोटी रुपयाचा डेटा सेंटर उभारण्याची अनाउन्समेंट केली. सुदैवाने नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये त्याच्यासाठी 5 लाख कोटी रुपयाचे डेटा सेंटर उभे राहणार. चेन्नईमध्ये दक्षिणेकडे 5 लाख आणि उर्वरित 5 लाख कोटीचे डेटा सेंटर अन्य राज्यांमध्ये जाणार आहे. चेन्नई मधला प्लॅनिंग सुरू झाला पण नवी मुंबईमध्ये त्याचं स्टार्टअप झालं आणि प्रगतीच्या दिशेला वाटचाल सुरू झाली. या नवी मुंबई शहरामध्ये 2-4 लाख लोकांना डेटा सेंटर मध्ये नोकऱ्या मिळाल्या. मधल्या काळामध्ये त्याला राजकीय भाषण नाही करत. काही लोकांनी सांगितलं की गुजरातला ज्वेलरी पार्क वगैरे गेला म्हणजे आपलं ज्वेलरी बाजार. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की नवी मुंबईमध्ये ज्वेलरी पार्कची उभारणी 2 ठिकाणी होणार. त्या ठिकाणी जगाच्या पाठीवर आणलेलं विविध प्रकारचं स्क्रॅप त्याचा बेल्ट करून त्याला व्हाईट गोल्ड, येलो गोल्ड, सिल्वर एकाच इमारतीच्या परिसरामध्ये बिल्डिंग होईल. त्या ठिकाणी मेकिंग होईल आणि त्या ठिकाणी शोरूम असतील. सुदैवानं त्याची सुरुवात कालच त्याचा उल्लेख केला गेला. नवी मुंबई हे शहर इट इज ब्लेस्ड बाय गॉड. काही लोकांना परमेश्वराचं वरदान असतं. या शहराला वरदान निसर्गाने दिलेलं आहे. मुंबई आणि मुंबईच्या लगत असलेल्या MMR रिझर्वला ही निसर्गाची वरदान आहे की परमेश्वराचं वरदान आहे. कोणी किती प्रयत्न केला तरी महाराष्ट्राचा उद्योगामधला 1 नंबर हा कोणी हिरावून घेऊ शकणार नाही. हा विश्वास माझ्यासारखा लांब बघणारा कार्यकर्ता साधू शकतो. आज या अनुषंगानं जे प्रयत्न आपल्या सेवेत चालले, संजू नाईकांनी हा रोजगार मेळावा स्टार्टअप इंडियाच्या अनुषंगाने हा सुरुवात केली. 15 ऑगस्ट 2022 रोजी गौतमजी अदानीने माझी मीटिंग झाली. त्यांचे कॉमन मित्र आमचे बरेच होते. किती वर्षापासून मला काही भेटण्याची इच्छा झाली नव्हती. परंतु ज्याला गौतम अदानींच्या नेतृत्वाखाली ज्याला इंटरनॅशनल एअरपोर्ट ज्याला निर्मिती होते समजल्यानंतर माझ्या मध्यस्थी मित्रांना सांगितलं मला तुमच्या मित्रांना भेटायचं आणि BKCच्या सॉफिटेल हॉटेलमध्ये गौतम अदानींची माझी मीटिंग झाली. त्यामुळे त्यांना एकच सांगितलं की विमानतळ तयार झाल्यानंतर त्या ठिकाणी असणारा जो लोडिंग अनलोडिंग ज्याला आपण लायसन्सिंग म्हणतो किंवा व्यापारात तिथली व्यापाराची दुकान ती आमच्या त्या परिसरात जो विमानतळ उभा आहे त्या गावच्या लोकांना मिळाली पाहिजे. आणि जर का त्याच्यानंतर शिल्लक राहिली तर उरत पनवेल आणि नवी मुंबईच्या लोकांना त्याचा फायदा व्हायला पाहिजे. आणि त्याने ते अग्री केलं. ताते शर्मा त्यांचे होते ना त्यांचे CEO त्यांना मी सांगितलं की जीप म्हणून तो त्यांचा गौतम अदानींचा मुलगा आहे तो सध्या एअरपोर्टचं काम तो बघतो. ते म्हणजे यू डिस्कस विथ हिम अँड लेट मी नो whether Gautamji Adani had given message to him about my discussion with him. आणि संजू नाईकांना मी सांगतो की एखाद्या दिवशी कधीतरी जीत अदानी बरोबर आणि गौतम अदानी बरोबर भेट घ्यावं. या प्रशासन तुम्ही सगळे खाली करा. तिथल्या सिक्युरिटी हे सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्सचे लोक असतात.
परंतु राहिलेल्या सगळ्या गोष्टी तिथल्या सर्व आपल्या म्हणजे आता नवी मुंबईचा जो जुना 15 वर्षात प्रकल्प खर्च झाला, पण नवी मुंबईत राहायला आलेला सुद्धा आपला तर वर्ष झाले नाही. या सर्वांच्या मुलांच्या भवितव्याकरता आजचा हा अट्टास संजू नाईकांनी केलेला आहे. मला विश्वास आहे की ज्या धारणेतून माननीय मोदी साहेबांनी काल अटल सेतूचं उद्घाटन केलं, नवी मुंबईच्या दिघा रेल्वे स्टेशनचं उद्घाटन केलं, मेट्रोचं केलं, नेरूळ उरण रेल्वेचं केलं, या सर्व गोष्टींमध्ये आपल्या सर्वांचं हित त्या ठिकाणी जतन केलेलं आहे. आणि मी तुम्हाला विश्वासानं सांगतो की ह्या नवी मुंबईमध्ये 5 लाख कोटी रुपयाच्या डेटा सेंटरच्या व्यतिरिक्त ज्वेलरी पार्क, IPO, IT अशा प्रकारचा हब होईल, एज्युकेशन हब होईल. या ठिकाणी जसं पुण्यानंतर महाराष्ट्रामध्ये एकूण एज्युकेशन हब हे नवी मुंबईत झालेलं आहे. भविष्य काळामध्ये हेल्थ हब नवी मुंबई होईल. भविष्य काळामध्ये पर्यावरणाच्या अनुषंगानं ज्या काही देशाच्या जडणघडणी करता गोष्टी त्या नवी मुंबईतच घडणार आहेत. नवी मुंबईला आनंद साजरा होतो आणि म्हणून अतिशय डोळसपणे त्या ठिकाणी हा आजचा रोजगार मेळावा, काम स्वयंरोजगार मेळावा, उद्योजकता विकास, स्टार्टअप वगैरे सुरू केलेला आहे. मागच्या आयुक्ताच्या बैठकीमध्ये रवींद्रने बोललो की आपल्या प्रत्येक वॉर्ड करता एक अधिकारी नेमणूक करा. जे लिडिंग बँक आहेत त्या बँकांच्या लोकांची गरज पडली तर आम्ही बैठक बोलवतो, त्याचे जनरल मॅनेजरला बोलवतो. आपल्या बूथगणिक असलेल्या लोकांची यादी तयार करा, ज्यांना कोणाला रोजगार तयार करा. आणि मी त्यांची बोलतो, तुम्ही होतात. आणि नुसतं शहर उभं राहिलं, वॉटर मीटर, गटर आणि रंगरकोटी म्हणजे शहर नाही. त्या शहरातल्या राहणाऱ्या लोकांच्या मनाला एक आनंद मिळाला पाहिजे, त्यांना भविष्य काळाच्या विषयाची आशा जिवंत राहिली पाहिजे. आणि ती जिवंत राहण्याकरता निश्चितपणे नवी मुंबईची जनता सुधार म्हणून इतक्या वर्षात त्यांनी चांगल्या लोकांना नेतृत्व दिलं. नवी मुंबईच्या विविध पक्षाच्या लोकांनी, मी असं म्हणणार नाही की माझ्यावर राहिलेल्या लोकांनी, सगळ्यांनी प्रयत्न केल्यामध्ये या यशाची उभारणी झाली. सन्माननीय कपिलजी पाटील, मी 2000 साली बोललो होतो की घरपट्टी पाणीपट्टी वाढवणार नाही. GD सुधारांचा कालखंड 2020 साली संपला. आता कमीत कमी 5 वर्ष होतील आमची महानगरपालिका लोकप्रतिनिधी विना चाललेली आहे. परंतु मी आज आणि मी माझ्या भाषणात बोललो की येत्या आणखी 20 वर्ष या शहरामध्ये पाणीपट्टी घरपट्टी वाढणार नाही. लोक म्हणतात कुठून पैसा आला, नवी मुंबई स्वयंभू आहे. या शहराला मी बोलतो इट्स ब्लेस्ड बाय गॉड. चांगल्या नेतृत्वानं भविष्यकाळाची जडणघडण केलेली आहे. आणि म्हणून इथला तरुण व्यसनाधीनतेपासून बाजूला राहायला पाहिजे, गुन्हेगारीपासून बाजूला राहायला पाहिजे. संत ज्ञानेश्वरांनी सांगितल्याप्रमाणे विश्वाची मारणी गरज अशा भावनेतून सगळ्यांची प्रगती व्हायला पाहिजे. ती होण्याकरता सगळेजण आपण निश्चितपणे कटिबद्ध आहोत. भविष्य काळामध्ये मी आयुक्तांकडून मी करून घेणार, एका उपायुक्ताची नेमणूक करून विविध बँकांच्या त्या नोडमध्ये, त्या सेक्टरमध्ये त्या बँक मॅनेजरला बोलून आपल्यामध्ये ज्या उद्योगात स्वारस्य अशा लोकांच्या बैठका घेण्याचं काम करून आजचा जो मेळावा बोलवलेला आहे त्याला भविष्य काळामध्ये प्रॅक्टिकली ते यशस्वी होण्याकरता प्रयत्नशील राहू हा विश्वास देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्याला कशा नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत, त्यामुळे उमेदवारांना माझी कळकळीची विनंती आहे, प्लीज तुम्ही सगळ्यांनी जागेवर बसा प्लीज. आणि एक 10 मिनिटाचं सेशन आहे, अतिशय आपल्याला घेण्यासारखं सेशन आहे, तर कृपया आपण कोणी उठू नका, सगळ्यांनी जागेवर बसायचं आहे.
त्याचप्रमाणे सर्व जे मान्यवर पाहुणे आहेत ते आपण जे कंपनीचे स्टॉल लावलेले आहेत तिथे सगळेजण आता व्हिजिट करणार आहेत. तर मी पुन्हा एकदा आदरणीय डॉक्टर संजीवजी नाईक साहेब यांच्या वतीनं आदरणीय कपिलजी पाटील साहेब, त्याचप्रमाणे आदरणीय गणेशजी नाईक साहेब, रामशेठ ठाकूर साहेब, त्याचप्रमाणे जगन्नाथ पाटील साहेब, यशस्वी पाटील साहेब, संदीपजी नाईक साहेब, प्रशांत ठाकूर साहेब, साकेतजी नाईक साहेब या सर्वांचा इतर सर्व मान्यवरांचं आपण जे वेळ दिली आपल्या सर्वांचं या रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने आपण व्यक्त करतो आणि बाकीच्या सर्व सर्व पत्रकारांना देखील मनापासून आभार व्यक्त करतो. प्रशांत आता परत आता आलेत कालचा कार्यक्रम चांगला झाला पण तो वाढला त्याच्यामुळे लोक उठली. जाऊ दे नंतर बोलू. नाही इथे लाईव्ह जाईल. एक मिनिट रुको पण स्वाती बोलते काय? हा आवाज तो आवाज. कपिल पाटील बोला. स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेब यांच्या जयंतीच्या निमित्ताने माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनी पुढाकार घेऊन ह्या विभागातील तरुणांना रोजगाराची व्यवसायाची